नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आमचं 145 तासाचं कव्हरेज आम्ही शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण करत आहोत. मात्र त्यानंतर सुद्धा आपल्याला जे घडलं त्याचे अर्थ काय ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल. या गेम चेंजर अशा या विजयाचं महत्त्व आणि त्याची कारणं शोधण्यासाठीचा आपला हा कार्यक्रम आहे. आणि यामध्ये आपण विचार करणार आहोत की कोणती कारणं यामागे, या विजयामागे. एवढं मोठं महाराष्ट्राच्या मनात चाललं होतं की इतका मोठा विजय महायुतीला मिळाला आणि 50 जागा ज्या एकेकाळी 14 आणि 2014 आणि 19 मध्ये काँग्रेसला एकट्याला 40 पेक्षा जास्त जागा होत्या, त्या मोठ्या पक्षांना सुद्धा थेट 50शात गुंडाळावं लागलं. हे नेमकं कसं झालं, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले, आधी पहिल्यांदा पाहूयात आणि त्यानंतर एकेका मुद्द्याला आपण हात करूयात. पाहूयात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीनं डॅमेज कंट्रोल केलं. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात महायुती यशस्वी ठरली. विधानसभा प्रचाराचा ट्रेंड महायुतीनं सेट केला. लोकसभेतील जरांगे फॅक्टरवर उपाय शोधला. कांदा, सोयाबीन आणि धान शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात आली. बटेंगे तो कटेंगे या नरेटिव्ह प्रचारात आक्रमकपणे हा राबवला गेला आणि विरोधकांच्या संविधानाच्या फेक नॅरेटिव्हला योग्य प्रकारे प्रत्युत्तर दिलं गेलं. विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा मुद्दा जनतेत भाजपनं बिंबवला. लोकसभेपेक्षा महायुतीत जागा वाटपात योग्य समन्वय ठेवण्यात आला. मोदी, शहा, योगी आदित्यनाथ यांचा नेटका प्रचारही पाहायला मिळाला. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा प्रभावी प्रचार दिसला. महायुतीकडून प्रचार, सरकारी पक्ष जाहिरातींचा माराही पाहायला मिळाला. पक्षफुटीचा रोष दूर करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी झाले. संपूर्ण शक्तीसह संघ मैदानात उतरल्याचाही मोठा फायदा भाजपाला झाला. आणि या मुद्द्यांना आपण त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी, पुढारी न्यूजचे प्रतिनिधी, ते गेले 6 महिने खास करून लोकसभेनंतर सुद्धा या सगळ्या घडामोडींना रिपोर्ट करत होते. फील्डवरनं ज्याचं त्यांचं आकलन ठरलेलं आहे, लोकांशी बोलून ज्यांनी माहिती घेतलेली आहे. आपल्यासोबत असतील सचिन झिरे, त्याचप्रमाणे सुशांत सावंत, निखिल चव्हाण, पंकज दळवी, ज्ञानेश्वर सौतमल आमचे, आणि त्याचप्रमाणे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. मी पहिल्यांदा सचिन झिरेंकडे जातोय. सचिन, तुमच्याकडे यायचंय त्यातला अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही आहात आणि तुमच्यापासून अगदी अंगणातच जालन्याचं अंतरवली सराटी सुद्धा आहे. काय झालं आपण सगळं बघितलं होतं. जरांगे फॅक्टरवर, सोयाबीनच्या मुद्द्यावर काय नेमकं महायुतीने अशी धोरणं आखली, प्रचार केला, विश्वास देववला की ज्यामुळे हा गेम चेंजर विजय ठरला? प्रसन्न सर, जर आपण मराठवाड्याचा जर आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर या मराठवाड्यामध्ये लोकसभेला आपण पाहिलं की मोठा पराभव या ठिकाणी महायुतीचा झाला होता. मराठवाड्यात केवळ एक सीट या ठिकाणी संभाजीनगरची आली होती. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर मराठवाड्यावरती विशेष असा फोकस करण्यात आला होता महायुतीकडून. प्रामुख्याने जर आपण पाहिले तर महायुतीचे सर्वच नेते या ठिकाणी सभा घेऊन गेलेले आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी ज्या पद्धतीने एक नरेटिव्ह सेट केल्याचं बिंबवलं आलं होतं या सर्व मतदारांच्या मनावरती वारंवार की लोकसभेला जे झालं आता होणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास ते व्यक्त करत मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये किंबहुना तालुक्यामध्ये मोठे नेते फिरत होते. जर आपण पाहिलं की जो हा संभाजीनगर पट्टा, या पट्ट्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा देखील एक मतांचा विभागाचा प्रयत्न करण्यात आला. कटेंगे तो बटेंगे, धर्मयुद्ध, त्याचबरोबर ओट जिहाद असे जे शब्द आहेत ते देखील प्रचलित झाले. कारण की आपण पाहिलं की या ठिकाणी आरामांचा मुद्दा देखील गाजला होता. कारण की आपण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रवेश घेतला. त्यामुळे कुठंतरी तो संतुलन बिघडला आणि जे स्थानिक पदाधिकारी होते, पूर्वीचे जे इच्छुक होते, त्यांच्यामध्ये एक नाराजी पसरली. त्याचबरोबर जर आपण दुसरा मुद्दा पाहिला तर संघ परिवाराकडून मोठं काम संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल यामध्ये करण्यात आल्याचं दिसून आलं. कारण की एक स्वतःहून पुढे येऊन संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते तालुका शहरामध्ये काम करताना आपल्याला अग्रस्थानी पाहायला मिळाले होते. अनेक माध्यम, सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यम असेल किंवा धर्म जागृती मंच असेल, अशा अनेक ज्या छोट्या मोठ्या संघटना त्या देखील सक्रिय सहभाग त्यांच्या यामध्ये दिसला. आणि एक कटेंगे तो बटेंगे हा प्रभावी नारा या ठिकाणी मराठवाड्यात प्रामुख्याने चाललं. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जरांगे पाटील यांनी जो निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे काही
काहीशी नाराजी ही इच्छुकांमध्ये पसरली होती. त्याचा तेच पथ्यावरती भाजपच्या देखील पडलं आणि महायुतीच्या देखील पडलं असं म्हणता येईल. एकंदरीतच मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आलं आणि ती मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी स्वतः जाऊन त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या आणि त्या सभा गाजल्या देखील. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग त्या सभामध्ये होता आणि त्या कुठेतरी आपल्याकडे ओढण्यामध्ये महायुती यशस्वी झाल्याचं दिसतंय. सचिन, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देताय आणि ती यासाठी महत्वाची आहे. मराठवाड्याच्या वरती तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख केला सचिनजी. मराठवाड्यात 7.60 लाख लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्याच्या या सगळ्या मतदारसंघांनी या आकडेवारी पण पेपरमध्ये आलेली आहे. 46 मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसला. पुरुष मतदानात 6.44 लाखांनी वाढ दिसली. आपण कल्पना करू शकतो हा महाराष्ट्रातला प्रभाव किती गेम चेंजर ठरला असेल. आपल्यासोबत आहे तुळशीदास भोईटे, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक. सर, आपण एकूण 12 मुद्दे आपण प्रेक्षकांपर्यंत आणतोय की कोणते मुद्दे गेम चेंजर ठरले. याचं सगळ्याचं एक एकत्रित असं विश्लेषण करायचं झालं तर तुम्हाला कोणते मुद्दे त्याच्यावर जास्त फोकस द्यायला आवडेल? प्रसन्न, मला असं वाटतं की आपण लोकसभा निवडणुकीच्या पासून ते आतापर्यंतचा आढावा घेतला. तुम्ही तर अवघा महाराष्ट्र पिंजून काढलात. त्यानंतर गुरुप्रसाद सुद्धा गेलेला. हो, लोकांमधील त्या वेळेच्या भावना आणि या विधानसभा निवडणूक प्रचार काळात जे जाणवलं त्यातला मोठा फरक असा की लोकसभेच्या अपयशानंतर महायुतीनं, त्यातही भाजपानं ज्या वेगानं, अगदी गिगाबाईटचा वेग होता तो, खरं तर टेराबाईटचा वेग होता असं म्हटलं तरी चालेल, हालचाली केल्या, मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि ज्या समस्यांमुळे त्यांना फटका बसला होता, मतदार दुरावला होता, त्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना केली. बरं, त्यातही आता लाडकी बहीणचा उल्लेख आला. तुम्ही स्वतः सांगितलं 46 मतदारसंघामध्ये भाजपला, महायुतीला फायदा झाला. स्वाभाविकच आहे, कारण वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणात महिला मतदारांची जी टक्केवारी वाढली आहे ती स्वाभाविक भाजपा महायुतीच्या बाजूने झुकताना दिसली, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपण जे बोललो आहेत त्यांच्याकडून तसंच लक्षात आलेलं आहे. मी भोईटे सर, मला थोडंसं तुम्हाला थांबवावं लागतंय कारण नेटवर्क खूप ग्लिच येत आहेत आणि पुरेसा आवाज नीट स्पष्ट येत नाहीये. दरम्यान आपण पुन्हा तुमच्याकडे येऊयात. आत्ताचा एक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे सगळ्यांच्या मनातला प्रश्न महाराष्ट्रातल्या, कौन बनेगा मुख्यमंत्री, कोण होणार मुख्यमंत्री. स्वाभाविकरित्या भाजपचा असणार, अतिशय स्वाभाविकरित्या वाटणार आपल्याला देवेंद्र फडणवीस, कारण भाजप 132 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मित्रपक्षांना मुख्यमंत्री आता ही संधी दिल्यामुळे आता भाजपला संधीची शक्यता आहे. भाजपचा, ज्याला आपण राईटफुली अधिकार म्हणतात, न्याय्य अधिकार आहे, तो आता भाजपचा. गेल्या वेळी सर्वाधिक जागा असूनही मुख्यमंत्री पदाचा त्याग केल्यानं यावेळी भाजपचं पारडं जड आहे. केंद्रात भाजपचं सरकार असल्यानं विकासासाठी भाजपचा मुख्यमंत्री असणं फायद्याचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सर्वमान्य आणि अनुभवी नेता आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सत्ता पुन्हा आल्यानं शिंदेंसाठी जमेची बाजू. मोठा विजय मिळवणं शक्य झाल्यानं मुख्यमंत्री पदासाठी त्यांचाही प्रयत्न असेल. ठाकरेंच्या जवळ तिप्पट जागा मिळवल्यानं खरी शिवसेना म्हणून आता सत्तेत वाटा. भाजपला स्वबळावर बहुमतासाठी फारच कमी जागांची गरज असल्यानं तरी सुद्धा शिंदेंची गरज असू शकते. भाजपच्या यशामुळे शिंदेंच्या शिवसेनेची वाटाघाटीची ताकद मात्र कमी झाली. आधी मुख्यमंत्रीपद त्यागल्यानं भाजप यावेळी मित्रपक्षांचा दावा मान्य करण्याची शक्यता कमी असेल. मुख्यमंत्रीपद मिळवण्याचं अजित पवारांचंही स्वप्न असू शकतं. त्यांचं ते अतिशय जुनं आणि अनेकदा व्यक्त केलेलं स्वप्न आहे. शरद पवारांशी संघर्ष करून विधानसभेत चांगलं यश. भाजपची ताकद वाढल्यानं अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासारखी स्थिती नाही. मुख्यमंत्रीपद मिळवण्यापेक्षा सत्तेत राहून पक्षाला स्थैर्य मिळवून देण्यात फायदा. राजकीय ताकद वाढवून भविष्यात मुख्यमंत्री पदाच्या संधीची वाट पाहावी लागणार. याबद्दल बोलण्यासाठी आपण जाऊयात मुंबईहून. सुशांत सावंत आमचे राजकीय बीट बघणारे पत्रकार आहेत, त्याच्यापैकी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे कौन बनेगा मुख्यमंत्री, आणि इकडे तुम्ही जेव्हा जे काही विश्लेषण कराल त्याला फक्त एकच विचारतो मी, भाजप आहे
मागच्या वेळी भाजपनं सगळ्यांना स्वाभाविक वाटत असताना वेगळाच निर्णय घेतला होता, तेव्हा जे काही सांगाल त्याच्यामध्ये या प्रोबॅबिलिटीचा भाजपच्या ऐन वेळच्या गेम चेंजिंगचा सुद्धा जरा संदर्भ असला तर बरं पडेल. अगदी बरोबर आहे प्रसन्न सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण जर बघितलं असेल तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि ही निवडणूक जी लढली गेली आहे ती खरं तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जरी लढली गेली असली तरी याचं पूर्ण प्लॅनिंग जे आहे ते मायक्रो प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होतं. सुरुवातीपासून जागा वाटपातही देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अनेक हेवे दावे असतील महायुतीतले, त्याचसोबत बंडखोरी मुळात टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आणि त्याचा हा परिणाम जो आहे तो रिझल्ट म्हणून दिसतोय. आता प्रश्न येतोय की महायुतीचा खरा मुख्यमंत्री कोण? भाजपचा प्रत्येक नेता जो आहे तो हेच सांगतोय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्याचं कारणही तसंच आहे, कारण हे जे यश मिळालंय आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने क्रम जो आहे तो चढता राहिलेला आहे. 2014 मध्ये 122 जागा भाजपने निवडून आणल्या होत्या आणि त्यावेळी महायुतीचं सरकार उद्धव ठाकरे त्या सरकारमध्ये होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 2019ला 105 जागा आल्या, मात्र उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे 2.5 वर्ष जे आहे ते भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष राज्यात शिंदेचं सरकार आलं आणि स्वाभाविकच शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. मात्र आता जर बघितलं असेल तर भाजप सर्वाधिक मोठा पक्ष आहे. आता केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेतं, कारण आपण पाहिलं असेल तर भाजपत अनेकदा ऐनवेळी बदल केले जातात. 2000 ज्यावेळी सत्तांतर झालं त्यावेळी असं म्हटलं जात होतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, मात्र ऐनवेळी त्यांना फोन आला की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावेळी प्रतिक्रिया दिली होती की मला जे वरिष्ठ आदेश देतील तो आदेश पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेकडे गेलं होतं. मात्र आता आपण काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांच्याशी बोललो, त्यावेळी गिरीश महाजन यांनी देखील हेच म्हणाले की महायुतीचे मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस हवे, कारण जनतेनं हा दिलेला कौल आहे आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपचा प्रत्येक नेता सांगतोय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा यांच्यासोबतची तिन्ही नेत्यांची बैठक आहे आणि या बैठकीत खरं तर ही चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा चेहरा ठरवला जाणार आहे. मात्र आपल्याला जी सध्या खात्रीला एक सूत्रांकडून प्रसन्न सर माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना खरं तर संघाकडून देखील त्यांना पाठिंबा देण्यात येतो. संघाने देखील सांगितलंय, कारण देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री असावे जेणेकरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर मागील 5 वर्षात ज्या पद्धतीचा अन्याय झालेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं आणि अर्थातच पक्ष वाढीसाठी जो आहे त्याची मदत होणार, कारण देवेंद्र फडणवीस नक्कीच. सुशांत, मी यावरती सुशांत फक्त एकदा आपण आपले प्रमुख मुख्य कार्यकारी वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटेंकडे जातोय. भोईटेजी, मुख्यमंत्री पदाचा हा पेच आहे का ओपन अँड क्लोज फाईल आहे? मला असं वाटतं प्रसन्न एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सुरुवातीला एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढू असं नक्कीच म्हटलं गेलं, मात्र कुठेही स्पष्ट शब्दात असं नव्हतं की निवडणुकीनंतर सुद्धा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच असतील. तेव्हाच खरं तर एक चर्चा सुरू झालेली की नेमकं पुढे काय घडणार आहे. आता जेव्हा प्रचार ऐन भरात आला त्यानंतर जे ऐकायला यायला लागलं त्यातून स्पष्ट होऊ लागलेलं की जास्त जागा ज्याच्यात त्याचा मुख्यमंत्री, निकालानंतर आम्ही बोलू, हे सर्व ऐकल्यानंतर जे लक्षात येत होतं तेच आता घडताना दिसतं. आणि त्यातही जेव्हा भाजपनं विक्रमी यश मिळवलंय तेव्हा त्या यशाचे सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडेच राज्याची सूत्र द्यावी. आता सुशांत सावंत गेली दशकभर ते भाजपा बीट कव्हर करतात, भाजपच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. त्याच्या तोंडून पण जे आपल्याला ऐकायला येत होतं, नेत्यांच्या तोंडून त्याने जे ऑफ द रेकॉर्ड ऐकलेलं आहे, किंवा मी सुद्धा दिल्लीत काही माझ्या भाजपमधील सूत्रांशी बोलत होतो, त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे, तसंच जवळपास ठरलेलं आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेत योग्य तो सन्मान दिला जाईल. प्रसन्न, आपल्यालाही कळतं सत्तेत योग्य तो सन्मान म्हणजे वजनदार खाती आणि ज्यातून त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांचं समाधान होईल असा फॉर्म्युला भाजप नेतृत्वाकडून मांडला जाईल. बरं, आपण पुढच्या मुद्द्याकडे सुद्धा जाऊया. त्याच्यावर सुद्धा मला पुन्हा आपल्या दोघांकडेच यायचं आहे, सुशांत सावंत आणि भोईटे सर. तो म्हणजे सत्ता मिळाली, लाभणार कोणाला? लोकांना वाटेल हा कसा काय मुद्दा, एवढी प्रचंड सत्ता मिळालेली आहे, स्थिर सत्ता आहे, पण खरंच हा प्रश्न महत्वाचा असतो, सत्ता मिळाली, लाभणार कोणाला? बघूयात त्याचे मुद्दे काय आहेत. भाजपकडे 132 तगडं संख्याबळ असल्यानं युती मित्रांची बार्गेनिंग पॉवर घटलेली आहे. महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर आता चर्चा सुरू आहे. 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता.
भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. शिवसेनेच्या 57 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदं येण्याचा अंदाज. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 8 ते 10 मंत्रिपदं येण्याची शक्यता. महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती. भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे यावेळी मित्रपक्षांच्या सत्तेचा वाटा घटणार. पुन्हा यासाठी मी पहिल्यांदा आधी प्रत्यक्ष फील्डवरती काय चाललंय, काय कानोस आहे, त्यासाठी सुशांतकडे जातो. सुशांत, आज सुद्धा अशा बैठका झाल्या, काही बैठका दिल्लीला सुद्धा होणार असं कळतंय. फॉर्म्युला काय असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मंत्रिपदं किती ठरू शकतात. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्राईम पहिली 5 ते 10 मंत्रिपदं असतात, अर्थ, ऊर्जा, सामान्य प्रशासन, गृह खातं आणि बाकीचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग वगैरे, अशी एक 10 खाती जर का मानली, तिचं साधारण वाटप कसं असेल? प्रसन्न सर, आज सकाळीच खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर काही चर्चा देखील झाली, जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. त्यानुसार भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असल्यामुळे 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असा खरं तर फॉर्म्युला ठरलेला. हा प्राथमिक फॉर्म्युला, यावर चर्चा देखील दोन्ही पक्षात होतील. अजित पवार यांच्यासोबत देखील होईल आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील. मात्र जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते स्वाभाविकच त्यांच्याकडे गृह खातं जे आहे ते त्यांच्याकडे राहील. कारण देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी 2014ला ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी त्यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री ज्यावेळी झाले त्यावेळी देखील त्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं होतं. म्हणजे भाजपचा एक इतिहास आहे की भाजपचा जो मंत्री असतो, भाजप स्वतःकडे गृह खातं, मुख्यमंत्री अशी महत्वाची खाती जी आहेत, गृहनिर्माण खातं असेल ते स्वतःकडे ठेवतं. तर दुसरीकडे उद्योग खातं, जे 2014ला देखील ज्यावेळी शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप महायुतीचं सरकार आलं होतं, युती सरकार, त्यावेळी देखील शिवसेनेकडे त्यावेळी उद्योग जे खातं आहे ते देण्यात आलं होतं. आता देखील उद्योग खातं जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलं. गृहनिर्माण खातं भाजप स्वतःकडे ठेवेल असा अंदाज आहे. त्यासोबत नगर विकास खातं, ज्याचा अभ्यास जो आहे तो एकनाथ शिंदे गेले अनेक वर्ष त्यांनी नगर विकास खातं सांभाळलेलं आहे, त्यांच्याकडे ते नगर विकास खातं जाऊ शकतं. अशी अनेक महत्वाची खाती, मान सन्मानच तिन्ही पक्षांना दिला जाईल. कारण हे दोन्ही आपले मित्रपक्ष आहेत, त्यांची भविष्यात देखील गरज लागणार आहे. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील भाजपने डोळ्यासमोर ठेवल्या आहे. अर्थात भाजपचं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे, त्यामुळे शिंदेच्या शिवसेना देखील तेवढाच मान सन्मान राखला जाईल असं कळतंय. आता ही चर्चा जी आहे ती अंतिम दिल्लीत होईल. दिल्लीत येस, मी भोईटेंकडे सुद्धा जातो. भोईटेजी, हा फार नाजूक विषय असतो, नेहमीच नाजूक विषय असतो. एक तर मंत्रिपदं कोणाला किती द्यायची, मग त्यामध्ये कॅबिनेट कोणाला किती द्यायची, आणि मग राज्यमंत्रीपदाचं काय, आणि कॅबिनेटपैकी सुद्धा क्रीम मंत्रिपदांचं वाटप कसं होईल. तेव्हा 130चा भाजपचा बहुसंख्य इतका मोठा आकडा हा प्रभावी ठरणार का? आपण 3 मिळून सत्ता आहे, त्यामुळे महत्वाची खाती, कॅबिनेटमधली सुद्धा महत्वाची क्रीम खाती वाटावी लागणार. काय वाटतं तुम्हाला? पेस वाटतं तुम्हाला? सध्या जे दिसतंय की समजा भाजप नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण परिश्रमाचं, रणनीतीचं चीज करत त्यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं. काही धक्कातंत्र वापरलं नाही, इतर राज्यात जसं वापरलं तसं. तर एक नक्की घडेल की आता सुशांत म्हणाल तसं गृह खाते हे फडणवीसांकडेच असेल. मात्र थोडंसं मला असं वाटतं की नगर विकास खातं, जो फक्त आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे प्रसन्न, की मुख्यमंत्रीपदी जी कोणी व्यक्ती असते, जी कोणी, ते अल्पमतातलं सरकार असो, बहुमतातलं असो, स्वबळावरचं असो, कोणतंही, नगर विकास खातं काही कोणता मुख्यमंत्री सोडत नसतो. अपवाद उद्धव ठाकरेंचा होता, त्यांनी ते एकनाथ शिंदेकडे दिलं होतं, तेच त्यांनी पुढे कंटिन्यू केलं. अगदी इच्छा जरी असली तरी सुद्धा यावेळी भाजप महाराष्ट्रातला 55% पोहोचलेला नागरी मतदार लक्षात घेता नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे किंवा अन्य कोणत्याकडे मित्रपक्षाकडे देईल याची शक्यता मला थोडी कमी वाटते. अर्थात तो खूपच वादाचा मुद्दा झाला, अट्टहास केला गेला त्यासाठी, तर अपवाद असू शकतो. राजकारणात काहीही घडू शकतं. मात्र त्याच वेळी मोठी समस्या हीच आहे की भाजप नेतृत्वापुढचा मोठा पेच हाच आहे की एवढं विक्रमी संख्याबळ ज्या संघामुळे मिळालं, ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे मिळालं, ज्यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं मतदार काढले, एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे कटेंगे सारख्या नाऱ्यावर आपल्या मतदारांना, कोर मतदारांना जागवत बाहेर काढलं, त्यांना स्वाभाविक यावेळी सत्तापदाच्या योग्य, त्यांचाही सत्तेत सन्मान राखला जावा असं जे शिंदे मुख्यमंत्रीपदी आल्यापासून म्हटलं जात होतं, ती चर्चा आता खूपच जोरदारपणे सुरू झालेली आहे. स्वाभाविकच योग्य वाटा इकडे सुद्धा द्यावा लागेल. कदाचित 50-25-25 असं वाटप करण्याचा आग्रह धरला जाईल. तसंच एकनाथ शिंदे
अजित पवार यांना महत्वाचं खातं देतानाच त्यांच्यासोबतच्या एकाच दुसऱ्याला चांगलं खातं दिलं जाईल, इतरांना मंत्रीपद मिळालंय यावर समाधान मानावं लागलं बरं. तर आश्चर्य वाटायला नको. प्रसन्न. महत्वाच्या गोष्टी असणार आहेत. ही सुद्धा स्वतःमध्येच एक वेगळीच कसरत असते मंत्रिपद वाटपाची. त्यावर कसा मार्ग निघेल ते आपल्याला कळेलच. दरम्यान पुढचा एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे ज्याच्याकडे आपलं लक्ष आपल्याला वेधायचं आहे आणि त्याबद्दल बोलायचं आहे, तो आहे हे सरकार कसं आहे तर भाजपायुक्त आणि विरोधक मुक्त. म्हणजे सरकारसाठी तर ती अडचण नाहीये, विधिमंडळात सुद्धा भाजपायुक्त विधिमंडळामध्ये 130 आमदार एकट्या भाजपचे आणि शिवाय महायुती म्हणून 230च्या पुढचे आसपास हे महायुतीचे आहेत आणि विरोधक सगळे 50, 55, 60 मध्ये. त्यातले अपक्ष धरायला नको कारण ते अनेकदा सत्तेच्या अनुषंगाने निर्णय घेतात, त्यामुळे उरले फक्त 50 हा खरा विरोधकांचा आकडा आहे. तर या सगळ्या नव्या राजकारणाची कशी दिशा असेल या 5 वर्षामध्ये? मी यासाठी पहिल्यांदाच होतोय भोईटेंकडे आणि त्यानंतर सुशांत सावंतकडे जाणार आहे. भोईटेजी, 2014 आणि 2019ला जेव्हा भाजपचा अगदी जोरदार करिश्मा भारतामध्ये होता, इतक्या वाईट स्थितीतही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी 40-40च्या घरामध्ये आमदार घेत होते, 14ला 19ला सुद्धा. आज मात्र 50 हे सगळ्यांचे मिळून आकडे आहेत. कसं हे कामकाज चालणार? कसं काय होईल? म्हणजे आता विरोधक कसे उरले? प्रसन्न, खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, महत्वाचा मुद्दा मांडलेला आहात. हा जो महानिकाल आहे ना महाराष्ट्राचा, हा खरोखरच अभूतपूर्व आहे. त्यातून जे घडलं ते पहा ना. जवळपास माझ्यासमोर जी आकडेवारी आहे आपल्या रिसर्च टीमने काढलेले, आपले इनपुट एडिटर विठोबा सावंत यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये यावेळी भाजपचं अस्तित्व वाढलेलं दिसतंय. तिकडं या 34 जिल्ह्यांमधून भाजपचा एक तरी आमदार आलेला दिसतोय. अपवाद फक्त रत्नागिरीचा आहे मला वाटतं, तिकडे त्यांचं कुणीच निवडून आलेलं नाहीये, एकही आमदार नाहीये. त्याच वेळी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की विरोधक रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, जालना, वर्धा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमधून जवळजवळ 13 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या विरोधक एकही आमदार निवडून आणू शकलेले नाहीत. 13 जिल्ह्यांमधील मराठी मतदारांचा कौल विरोधी आघाडीला कोणत्याही लाभलेला नाही. हे खूप भयसूचक आहे विरोधकांसाठी. संभाजीनगरचं नाव मी घेतलं प्रसन्न यात. संभाजीनगर मुंबई नंतरचा ठाकरेंचा बालेकिल्ला, तिथं यावेळी भोपळा. त्यामुळे स्वाभाविकरित्या यावेळी विरोधक मुक्त महाराष्ट्र त्या 13 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. काँग्रेस मुक्तच नाही तर ठाकरेंची शिवसेना मुक्त, शरद पवारांची राष्ट्रवादी मुक्त. त्यामुळे विरोधकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. त्याच वेळी विरोधी पक्षनेते पदही कदाचित नसण्याची शक्यता जास्त आहे. त्या नियमात ते मावळणकर यांनी जो त्या काळी दंडक घालून दिलेला आहे, त्यात ते पद जर 10% वर आमदार नसतील तर त्या पक्षाला दिले जाऊ शकत नाही. यात आघाडीचा विचार होतो की नाही त्याबद्दल थोडंसं अजून दुमत आहे. त्यामुळे मला वाटतं जे दिल्लीत घडलेलं, संसदेत घडलेलं, लोकसभेत तेच इथं घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी मोठं नुकसान आहे. मी सुशांत सावंतकडे जातो. सुशांत, अशाच प्रकारे विरोधी पक्षपदाचा नेत्याचा मुद्दा हा लोकसभेत सुद्धा असाच आला होता. अशा वेळी भाजप मुळात किती खुला राहणार आहे हे बघावं लागेल. कालच फडणवीस म्हणत होते की विरोधकांच्या संख्येवरनं मी त्यांचं मूल्य करणार नाही. या विधानाचा अर्थ असा होता की त्यांची संख्या कमी म्हणून त्यांना कमी लेखणार नाही असं त्याचा असावा. त्यांनी मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे विरोधी पक्षनेतेपद इतक्या लवकर मिळेल का थोडंसं काही काळ जाऊन त्याच्यानंतर दिलं जाईल? कारण येतं हिवाळी अधिवेशन फार महत्त्वाचं असणार आहे महापालिका निवडणुकांच्या आधीच्या दृष्टीने. दुसरा प्रश्न असा की हे विरोधकांच्या खेम्यामध्ये काय चर्चा आहेत? 50 जागांमध्ये आटपत असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोलला असाल, त्यांना कशा प्रकारे ते घेत आहेत की आपला आकडा आता फक्त 50 उरलाय? अगदी बरोबर सर, प्रसन्न सर. आपण जर बघितलं असेल तर विधानसभेत खरं तर विरोधी पक्षनेता जो असतो ती महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण ज्या वेळी सरकार जर कुठलं काम चुकीचं करत असेल त्याचा आवाज उठवण्याचं काम जे आहे ते सभागृहात विरोधी पक्षनेता करतोय. मात्र यावेळी पहिल्यांदा असं होतंय की तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याच एका पक्षाला 29 जागा ज्या आहेत त्या जिंकता आलेल्या नाहीत. जो कायदा सांगतो त्यानुसार 29 जागा किमान विरोधी पक्षनेता जर करायचं असेल तर 29 जागा लागतात. मात्र तिन्ही पक्ष जर आपण बघितले असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, कुणीही हा आकडा गाठलेला नाही. त्यामुळे
अर्थात विरोधी पक्षनेता होणं कठीण आहे. मात्र आता भाजप काय भूमिका घेत आहे, कारण आपण पाहिलं असेल तर पहिलं अधिवेशन जे आहे ते नागपुरात होणार आहे, हिवाळी अधिवेशन, आणि अनेक मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्यांचे होते, ज्यावरून खरं तर विरोधकांनी रान उठवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात देखील विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक दिसत होते, तशी भाषणं दिसत होती. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार कुठेतरी हिवाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता होणार नाही, कारण महत्वाचं अधिवेशन असतं, विदर्भासाठी महत्वाचं अधिवेशन असतं, आणि जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर त्यांच्यासाठी हे खरंच महत्वाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे भाजपची आणि सत्ताधाऱ्यांची एक ती खेळी असणार. आणि दुसरा जर प्रसन्न सर आपण विषय मुद्दा घेतला तर मुंबईमध्ये बघितलं तर विरोधकांमध्ये शांतता पसरलेली आहे, कारण विरोधकांकडून सातत्याने हा आरोप केला जातोय की ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र भाजपकडून देखील त्याला आता तसंच काउंटर करण्यात आले. त्यामुळे विरोधक आता फारसे बोलताना दिसत नाहीत. संजय राऊत सोडले तर इतर विरोधक फारसे बोलताना दिसत नाही. आपल्याला बघावं लागेल याला, म्हणजे भाजप सुद्धा आक्रमक झाले आणि स्वाभाविक आहे, तेवढी ताकद पण त्यांच्याकडे आता आहे. आपला पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत तो म्हणजे महायुती, महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये महाप्रचार सुद्धा पाहायला मिळाला. वृत्तपत्र म्हणू नका, टीव्ही म्हणू नका, रेडिओ नाही, सोशल मीडिया सगळीकडे, आणि व्हॉट्सअप वगैरेला तर सुमारच नव्हता, तो प्रचंड चालूच होता दिवस रात्र. तर काय स्वरूप होतं याचं पहिल्यांदा आपण मुद्दे पाहूयात आणि त्यानंतर त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. महायुतीनं प्रचाराचा सरकारी पक्ष जाहिरातींचा प्रचंड मारा केला. महायुतीच्या प्रचारामुळे विरोधकांना जागाच उरली नाही. लाडकी बहीण सारख्या लोकोपयोगी योजनांची महायुतीकडून मोठी जाहिरात करण्यात आली. महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, अशी जोरदार जाहिरातबाजी झाली. वृत्तपत्रात आणि टीव्ही वाहिन्यांमध्ये महायुतीच्या प्रचाराचा भर दिसत होता. विरोधकांच्या टीकेला महायुतीच्या कामांच्या जाहिरातीतून उत्तर दिलं जात होतं. काँग्रेस शासित राज्यात आश्वासनं दिलेल्या योजना अडचणीत आणण्याचा प्रचार उपयोगी पडला. सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रचार जाहिरातीतून पोहोचण्यात यश आलं. हा मुद्दा घेऊन आपण जाणार आहोत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. भोईटेजी, ज्या पारंपरिक जाहिरातींचे मार्ग आहेत ते तर भाजपनं अवलंबलेच, महायुतीनं अवलंबलेच. मात्र मी तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देऊ इच्छितो. एक बातमी अशी आली होती की उद्धव ठाकरेंनी 92च्या दंगलीतल्या सहभागाबद्दल मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली. ती बातमी अनेकदा आपल्याच पुढारी न्यूजच्या कार्यक्रमांमध्ये अजित चव्हाण असेल किंवा मधू चव्हाण असेल यांच्यासारख्या प्रवक्त्यांनी ती मांडली पण होती. वस्तुतः ती पूर्णतः फेक न्यूज होती, हे स्पष्ट झालेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, या अधिकृत अनधिकृत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या प्रचाराचा हा महापरिणाम झालाय? नक्कीच. म्हणजे आता तुम्ही जो उल्लेख केला हो, त्या प्रकारे वेगळ्या प्रकारे नरेटिव्ह सेट करणं एखाद्या नेत्याबद्दल, एखाद्या पक्षाबद्दल, तो प्रकार तर झालाच झाला. मात्र त्याचबरोबर एकही वृत्तपत्र असं नव्हतं ज्याच्या, समजा 12 पानी वृत्तपत्र असेल तर 4-5 पानं जाहिरातींमध्ये भरलेली नसतील असं झालं नाही. अगदी इंग्रजी वृत्तपत्र, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रात किंवा आपल्या पुढारी समूहात असतील, सगळीकडे दैनिकांमध्ये पानपानभर जाहिराती महायुतीच्या. पुन्हा त्यातही फरक होता. शिंदेच्या शिवसेनेच्या वेगळ्या होत्या, त्यांचा सूर वेगळा होता, त्यांचा टार्गेट ऑडियन्स क्लिअर कळत होतं, टार्गेट रीडर कोण आहे ते. तसंच भाजपनं ज्या जाहिराती जारी केलेल्या त्याचाही तसाच वेगळा सूर आणि स्पष्टपणे ठरलेला त्यांचा जो वाचक वर्ग होता, ज्याला त्यांना टार्गेट करायचं होतं, ते स्पष्ट होत होतं. तोच प्रकार काही प्रमाणात का होईना अजित पवारांकडून सुद्धा होत होता. मग तसंच टीव्ही चॅनल्सवर, म्हणजे कंटेंटपेक्षा यावेळी अनेक चॅनलचे ब्रेक टाइम जास्त होते. त्यात ज्या जाहिराती होत्या त्यातही जवळजवळ, मी चुकत नसेल तर 80% एअर टाइम हा भाजपा महायुतीच्या पक्षांनीच घेतलेला होता. त्यातही पुन्हा तुम्हाला एका जाहिरातीची आठवण करून देतो मी, की या लोकसभेपासून ते खूप महत्वाचं ठरत आहे. कारण शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, या 2 शिवसेना झाल्या. शिवसेनेची निशाणी, कारण शिवसेना हे नाव आणि धनुष्यवान निशाणी जे शिवसेनेच्या कोर वोटरच्या मनात एकदम बिंबलेली आहे, ती शिंदेना मिळाली. ठाकरेंकडे नवं नाव आणि नवी मशाली निशाणी आली. दोघांचा भर आपली निशाणी आपल्या कमिटेड वोटरच्या डोक्यात ठसवण्याकडे दिसत होता. त्यातही शिंदेंनी ज्या टीव्ही किंवा एफएमच्या जाहिराती केल्या त्यात त्यांनी धनुष्यवान जे गाणं वापरलं, त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यवान या समीकरणाला खूपच जास्त ठसवण्यात शिंदेची शिवसेना यशस्वी झाली असं म्हणावं लागतं. त्याचा आपल्याला स्पष्ट दिसतंय की मुंबई नंतर मराठवाड्याचा बालेकिल्ला सुद्धा शिंदेंनी बऱ्यापैकी खूपच जास्त काबीज केलेला आहे.
दुसरं सांगतो तुम्हाला, हो कोट्यवधी रुपये का खर्च करावे माध्यमांवर, हो. असं राजकीय नेत्यांना अनेकदा वाटतं. खरंय. मात्र भाजपा महायुतीनं हे जे यश मिळवलेलं आहे, अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे, त्यात त्यांनी माध्यमांचा करून घेतलेला उपयोग खरंय. हा सुद्धा खूप मोठा त्याचा वाटा आहे. हे विसरता येत नाही, हे त्या पक्षांनाही नाकारता येत नाही. त्यांच्या रणनीतिकारांची जास्त जी रणनीती होती हो. ती या प्रकारच्या प्रचारावर सुद्धा होती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. प्रसन्न अगदी प्रचार म्हणजे बोलणाऱ्याचे जोडे खपतात, न बोलणाऱ्याचं सोनं खपत नाही, अशा आशयाची म्हण आहे. त्याचा अगदी तंतोतंत पडताळा या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे मोठे नेते का पडले. पृथ्वीराज चव्हाण किंवा आणखी अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील. बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले अगदी शेवटच्या क्षणी पोस्टल मतांमुळे तरलेले आहेत. राम सातपुते ज्येष्ठ नेते जरी नसले तरी भाजपचा एक उमदा चेहरा म्हणून बघितला जात होता, ते सुद्धा पडले. आणि अशी अनेक नावं आहेत. तेव्हा मोठे नेते का पडले पाहूयात ग्राफिक्सद्वारे आणि त्यानंतर आपल्या रिपोर्टरकडे जाऊया. पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेपासूनच चव्हाण हे गाफील राहिल्याचं दिसलं. कराड दक्षिणमधून उदयनराजे भोसलेंना मिळालेली आघाडी ही चव्हाणांसाठी धोक्याची घंटा होती. मतदारसंघात दुर्लक्ष, ग्रामीण भागात संपर्क कमी. विजयाच्या अति आत्मविश्वासामुळे सर्वांना गृहीत धरलं. विजयाच्या अति आत्मविश्वासामुळे आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही, हे बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत सुद्धा एक स्थिती दिसून आली. विखे पितापुत्राची आक्रमक रणनीती, विखेंचा पराभव सुद्धा जिव्हारी लागला होता त्यांच्या समर्थकांना. थोरातांनी आपली ताकद विखेंच्या पराभवासाठी लावली. तर तळेगाव दिघे परिसरातील पाणी प्रश्न ही अडचणीचा ठरला. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी निखिल चव्हाण. निखिल, काँग्रेसला हा जास्त मोठा फटका होता आणि केवळ थोडक्यामध्ये नाना पटोले वाचले, अन्यथा या ग्राफिक्समध्ये एक नाव नाना पटोलेंचं सुद्धा असतं. तेव्हा हे सांगा की विरोधकांच्या बाबतीत बोलत असताना हे विशेषतः काँग्रेसच्या बाबतीतले मोठे नेते पडले, या बाबतीत त्यांच्यामध्ये, त्यांच्या खेम्यामध्ये, त्यांच्या पक्षांमध्ये काय चिंतन चालू आहे, तुमचंही निरीक्षण काय आहे? नक्कीच प्रसन्न सर, आपण पाहिलं तर हा कालचा मोठा निकाल आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि काल 10 काँग्रेसचे मोठे दिग्गज नेते यांचा पराभव ह्या निवडणुकीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. सर्वात मोठा जो निकाल आहे आणि सर्वात मोठा पराभव हा जो बोलतोय तो आपण या ठिकाणी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा म्हणावा लागेल. कारण अनेक वर्ष, जवळपास 9 वेळा, 8 वेळा निवडून आल्याच्या नंतर 9 वेळा ज्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव आहे तो शिंदेच्या एका कार्यकर्त्यांकडून केला जातोय. ज्या ठिकाणी या शिंदेच्या कार्यकर्त्याचा मोठा त्या ठिकाणी जो जनसंपर्क आहे तो त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वाढवलेला होता आणि याचाच कुठेतरी फायदा हा शिंदेच्या शिवसेनेला झाला. आणि त्या ठिकाणी जे उमेदवार असणारे अमोल खताळ यांनी ही जी संपूर्ण निवडणूक आहे ती लढवून आणलेली होती. आणि याच्यामध्येच अजून देखील नाव आपण पाहिली तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांचा हा मोठा जो पराभव आहे तो आपल्याला म्हणावा लागेल. यामध्ये एकूणच जिंकून आलेले अतुल भोसले देखील आहेत. असे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांचा या ठिकाणी पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फटका हा या निवडणुकीमध्ये आपल्याला झालेलाच पाहायला मिळतंय. आणि हा मोठा जो फटका आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील मोठी खंत आहे. आता अर्थातच हा म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये विरोधक नाहीत असे जे एक सीझन माणसं होती, जी अगदी जोरदार तयारी असलेली माणसं होती, ती माणसं अशी विरोधक आपल्याला नसणार आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. जायंट किलर कोण ठरले? असे जसं काही मोठी माणसं जशी निवडणुकीतून हरली तशी त्यांना हरवणारी सुद्धा होते, असे जायंट किलर कोण ठरले ग्राफिक्सद्वारे पाहूया. महेश सावंत, त्यांच्यासमोर 2 जण होती, सदा सरवणकर आणि अमित ठाकरे. अमोल खताळ, राजेश वानखेडे. याशिवाय अतुल भोसले, प्रवीण तायडे, हिकमत उधाण. पुन्हा एकदा निखिल चव्हाणकडे जाऊयात. निखिल चव्हाण, जायंट किलर हे प्रत्येक निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असतं, एक त्यांचं कौतुक असतं आणि आयुष्यभर ते सुद्धा याचा नेहमी एक त्यांचं कौतुक मिरवत असतात की आपण त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याला पाडलं होतं. काय सांगा जायंट किलर बद्दल?
नक्कीच प्रसन्न सर, आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये जायंट किलर हे अनेक या ठिकाणी नवीन चेहरे ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये पाहिलं तर माहीम विधानसभा मतदारसंघातून जिंकून आलेले आहेत महेश सावंत यांनी अनेक वर्ष आहेत ती या ठिकाणी विभाग प्रमुख असेल, त्यासोबतच शाखा प्रमुख असेल म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. परंतु माहीम मतदारसंघातली जी सरळ लढत होती ती सरवणकर विरुद्ध ठाकरे, अमित ठाकरे यांच्यामध्ये होती आणि याचाच फायदा महेश सावंतांना भेटलेला आहे. कारण अनेक वर्ष म्हणजे जवळपास लहानपणापासून ते माहीममध्ये राहत होते आणि माहीममध्ये त्यांचा जनसंपर्क हा देखील तेवढाच वाढण्यात आलेला होता आणि उद्धव ठाकरे यांच्या साथीने ही जी निवडणूक आहे ती त्यांनी लढवलेली आहे. त्यांनी त्याच्यानंतर पाहायचं झालं तर संगमनेरमध्ये अमोल खताळ यांनी ही जी निवडणूक ज्या पद्धतीने लढवलेली आहे त्यामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी संगमनेरमध्ये दिग्गज असलेले बाळासाहेब थोरात यांचा जो संपूर्ण 40 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी त्यांनी बांधून ठेवलेली मतं होती ती कुठेतरी विभागण्यामध्ये या ठिकाणी खताळ यांना जो संपूर्ण यश आलेलं आहे ते देखील कुठेतरी नावाजण्याजोगं आहे. कारण या ठिकाणी हा संपूर्ण मोठा विजय म्हणावा लागेल. त्यासोबतच पृथ्वीराज चव्हाणांना हरवलेले या ठिकाणी अतुल भोसले आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी संपूर्ण जी रणनीती आहे ती बांधलेली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं त्या मतदारसंघात जाऊन झालेलं भाषण असेल ते देखील खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी जाऊन केलेली संपूर्णपणे या भाषणातून टीका टिप्पणी होती आणि त्यांच्यानंतर बदललेलं हे संपूर्ण चित्र होतं. यामुळे देखील खूप मोठा बदल हा या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामध्येच तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर असेल त्यांचा कुठेतरी हा मोठा पराभव या ठिकाणी म्हणावा लागेल. कारण राजेश वानखेडे आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिलेले होते आणि राजेश वानखेडेंचा यामधून अमरावतीतून हे संपूर्णपणे जे त्यांना पाठिंबा मिळालेला होता त्यामध्येच वानखेडे यांचं जे अनेक वर्षापासून त्यांनी जी मतदारसंघामध्ये बांधणी केलेली होती त्यामुळे हा जो विजय आहे तो या ठिकाणी म्हणावा लागेल. यामुळे हे जायंट किलर ठरलेले आहेत. जे नवीन जे संपूर्णपणे निवडून आलेले आमदार आता या ठिकाणी आपल्याला विधान भवनात देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकूणच जायंट किलर यांची जी चर्चा आहे ती जोरदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रसन्न सर, नक्कीच हे जायंट किलर यापुढे कसा परफॉर्मन्स देतात, कशी कामगिरी त्यांची असेल, कारकीर्द असेल ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत तो आहे शिवसेना नाही ठाकरेंची. कारण जनतेच्या न्यायालयात आता निकाल लागेल असं दोन्हीकडनं म्हटलं जात होतं. लोकसभेच्या वेळी काहीसं ते पारडं दोन्ही बाजूला होतंच खरं तर, पण उद्धव ठाकरेंनाही वाटलं की हा जनतेचा कौल आहे. पण आजच्या कौलचं काय करायचं? कारण एकट्या शिंदेंनाच मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या तिप्पट जागा मिळालेल्या आहेत. हा मुद्दा आपण बनवणार आहोत. पहिल्यांदा काही मुद्दे समजून घेऊयात ग्राफिक्सद्वारे. ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या समोरासमोरच्या लढतीत एकनाथ शिंदेची बाजी. 51 ठिकाणी ठाकरे शिंदेचे उमेदवार आमने-सामने. शिंदेची 36 ठिकाणी, ठाकरेंची 14 ठिकाणी बाजी. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धोवा. उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना एकही जागा नाही, कोकणात अवघी एक जागा. शिंदेना मुंबईत 6, ठाणे कोकणात 16, उत्तर महाराष्ट्रात 11 जागा मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रात 7, मराठवाड्यात 13, विदर्भात 4 जागा मिळाल्या. ठाकरेंना मुंबईत 10, ठाणे कोकणात 1, पश्चिम महाराष्ट्रात 2 जागा. उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात 3, विदर्भात 4 जागा मिळाल्या. शिवसेनेचे कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे बालेकिल्ले शिंदेंकडेच राहिले. उद्धव ठाकरेंचे मुंबईतील अंधेरी पूर्व, भांडूप, चेंबूरचे आमदार पराभूत झाले. तर या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आता मात्र विचारावाच लागेल, शिवसेना नाही का ठाकरेंची? आपल्यासोबत आहेत पुढारीचे वरिष्ठ वार्ताहर रिपोर्टर पंकज दळवी. पंकज, शिवसेनेच्या या दोन्ही शिवसेनेच्या आताच्या या परफॉर्मन्सकडे बघत असताना काय फील आहे, कशा प्रकारे बघितलं जातं या दोन्ही पक्षांकडून? शिवसेनेचं आता काय म्हणणं आहे? कारण जनते जर का सर्वोच्च मानली तर जनतेच्या न्यायालयाने दिलेला निकाल समोर आहे, काय म्हणाल? नक्कीच प्रसन्न, ही गोष्ट आपल्याला आवर्जून म्हणावी लागेल की आता जसं तू मगाशी म्हणालास होतं की ही शिवसेना आता ठाकरेंची नाही तर शिंदेची आहे, हे निकालावरून स्पष्ट झालं. अगदी सोपी आकडेवारी आहे. 51 ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, हे दोघे 51 ठिकाणी आमने सामने आले होते. त्याच्यापैकी 36 ठिकाणी एकनाथ शिंदे
यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे. 36 आमदार 51 ठिकाणापैकी जे निवडून आलेले आहेत आणि 14 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आलेले आहेत. प्रसन्न आठवत असेल गेल्या वेळेला जेव्हा एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा 40 आमदार त्यांच्या सोबत गेले, तेव्हा कोर्टामध्ये निर्णय गेला. कोर्टानंतर विधानसभेच्या अध्यक्षांच्या कडे हातची कोर्टात चेंडू आला. त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असं तेव्हा निर्णय दिला होता. तो निर्णय बंडाच्या नंतरचा होता. मात्र त्याच्यानंतर ती टर्म संपली. पुन्हा आमदारकीला सामोरं व्हायची वेळ आणि तेव्हा 36 आमदार 51 पैकी निवडून आणले. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावरून स्पष्ट होतं की आता सध्या दृष्ट्या बरं. पंकज, तुमचं नेटवर्क थोडं कमी पडतंय आपल्याला, त्यामुळे आवाज पुरेसा येत नाहीये. आपण पुढच्याही मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा आपला आहे जो महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. तो मुद्दा आहे शरद पवार फॅक्टर का फ्लॉप झालाय. शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे मात दिली आहे का, असा सुद्धा मुद्दा आहे आणि याबद्दल आता उघडपणे चर्चा सुरू झालेली आहे. याबद्दल सुद्धा बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे, पंकज दळवी उपस्थित आहेत. मी पहिल्यांदा जातोय भोईटेंकडे. भोईटेजी, जो सगळ्यांच्या आता मनातला प्रश्न आहे तो शरद पवार फॅक्टर का फ्लॉप. मला असं वाटतं प्रसन्न की खरं तर लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आणि त्याआधी सुद्धा शरद पवार यांच्याविषयी माध्यमांमध्ये जे येत होतं, सोशल मीडियावर येत होतं, त्यातून एक लार्जर दॅन लाईफ त्यांची प्रतिमा आहेच, ती आणखी मोठी झाली होती. बरं. लोकांचं मत असं झालेलं की एवढं सर्व काही घडलं या वयात तरी सुद्धा हा वृद्ध तरुण इतक्या तडफेनं वागतोय, एवढ्या तडफेनं सर्व महाराष्ट्र पालथा घालतोय आणि विजय त्यांनाच मिळणार, त्यांचा खूप मोठ्या स्ट्राईक रेट असणार. मात्र प्रत्यक्षात काल निकाल आले आणि ते निकाल लावणारे ठरले खरं तर. कारण शरद पवार यांच्या पक्षाला ज्या जागा मिळाल्या ते मला असं वाटतं की आतापर्यंतचा त्यांचा सर्वात लो परफॉर्मन्स आहे. अर्थात यावेळीची निवडणूक वेगळी आहे, परंतु जे सांगितलं जात होतं एक असंही सांगितलं गेलं गेल्या 2 दिवसात मतदानानंतर की अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्ये आमने सामने ते जिथे आले तिकडेही टक्केवारी वाढलेली आहे. तुम्ही फक्त लाडकी बहीणचं गृहीत धरून चालू नका असं अनेक त्यांचे समर्थक सांगत होते. प्रत्यक्षात काय घडलं, तिकडे अजित पवारांनी बाजी मारली. हे कसं शक्य झालं असेल प्रसन्न. मला असं वाटतं की तुमचाही अनुभव आहे, माझाही जो अनुभव आहे, एकंदरीतच शरद पवारांचे पक्ष, मग ते समाजवादी पार्टी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ते संघटनात्मक बांधणी झालेले कार्यकर्त्यांची बांधणी केलेल्या पक्षापेक्षा वेगवेगळ्या विभागात जे प्रभावशाली नेते असतात त्यांचे फेडरेशन असतात, ते इन्फ्लुएन्शियल पॉलिटिशियनचं फेडरेशन असतं. जेव्हा हे प्रभावशाली नेते शरद पवारांकडून अजित पवारांकडे गेले, सत्तेसाठी असतील, इतर काही कारवाईपासून वाचण्यासाठी असेल, त्यानंतर त्या पद्धतीनं त्यांच्याकडे या विधानसभेला जिल्ह्यात मतदारसंघात प्रभावी नेते राहिले नाहीत. जिथे आले त्यांच्याकडे विजयसिंह मोहिते पाटील सोलापुरात, तिथं त्यांना यश मिळालेलं दिसतंय. थोडंफार त्यांना सांगलीनं थोडंसं आणि इकडे पुण्याकडे थोडंसं, बाकी त्यांना यश मिळालेलं दिसत नाहीये. एक प्रकारे शरद पवार फॅक्टर या निवडणुकीत फेल गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यात अजित पवारांची एक वेगळ्या प्रकारची, मी त्या गुलाबी प्रचाराविषयी बोलत नाहीये. अजित पवार ज्या तडफेनं आपल्या नेत्यांच्या मागे उभे राहतात, त्यांच्यासाठी वाटेल ते करू पाहतात आणि वेळ आली तर एखाद्याला पाडून दाखवतात. यावेळी सुद्धा त्यांनी पुण्यात एका उमेदवाराच्या बाबतीत ते करून दाखवलं. तो जो त्यांचा तडफदारपणा आहे तो या निवडणुकीत भाजपाच्या महायुतीच्या साथीमुळे जास्त प्रभावी ठरलेला दिसतोय. अर्थात यामुळे शरद पवार, जसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, राज ठाकरेंच्या बाबतीत मी बोलेल, तसंच शरद पवार यांच्या बाबतीत बोलेन की राजकारणात कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विचाराला राईट ऑफ करू नये, ती अकाउंटची एंट्री नसते. त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे कार्य हे तसंच असतं. आपण जाऊयात पुण्याला. ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत. बारामती त्यांनी या मधल्या लोकसभेपासून ते कव्हर करतायत, त्यांना अधिक तिकडचाही अनुभव आहे. ज्ञानेश्वर, तिथे काय चर्चा चालू आहे? राष्ट्रवादीचं एक मुख्यालय तर पुण्यामध्ये सुद्धा आहे. मधल्या काळात कसे तुम्ही दोन्हीकडचं सगळं राजकारण सुद्धा बघितलेलं आहे. शरद पवारांचा जो जिल्हा मानला जातो तिथे या आता जो काही परफॉर्मन्स दिसतोय राष्ट्रवादीचा, कशी चर्चा आहे, काय निरीक्षण आहे तुमची?
आपण पाहतोय की 87 जागा शरद पवारांनी लढवलेल्या होत्या आणि त्या 87 जागांपैकी शरद पवारांना फक्त 10 जागांवर विजय मिळवता आलेला आहे. जशी मविया विरुद्ध महायुती अशी लढत होत होती तशी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी एक लढत, असा एक रंग या निवडणुकीचा होता. आणि यामध्ये अजित पवारांपेक्षा शरद पवारांना जास्त जागा मिळतील अशी निवडणुकी पूर्वीची चर्चा होती. आपण पाहिलं लोकसभेला जे यश आलं, लोकसभेला जो स्ट्राईक रेट होता त्यानंतरचे हे सगळे अंदाज होते. पण लोकसभेला जशी निवडणूक झाली तशा सगळ्या पुढच्या गोष्टी जेव्हा बदलत गेल्या तेव्हा 87 जागांपैकी फक्त शरद पवारांना ज्या 10 जागा जिंकता आल्या त्यात त्यांचा स्ट्राईक रेट एकदम विरुद्ध झाला, अगदी डाऊन झाला. अजित पवारांकडे असलेले जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या वैयक्तिक पातळीवर केलेलं संघटन असेल किंवा जी सगळी पक्षातली असलेली यंत्रणा असेल ती तशीच त्या उमेदवारांसोबत राहिली. आणि दुसरीकडे शरद पवारांकडे सगळे जे नवखे उमेदवार त्यांना घ्यावे लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील असेल, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं समरजित घाटगे असेल, यांना पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली. आणि त्यामुळे जे शरद पवारांसोबत राहिले, ज्यांनी लोकसभेला काम केलं, अशा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता, त्याचाही शरद पवारांना फटका बसलेला आहे. सगळ्यात महत्वाचं जी पक्षाची एक शिस्त असते, पक्षाची जी एक बैठक असते ती तुटली गेली होती, मोडली गेलेली होती आणि त्याचा जास्त फटका जो आहे तो शरद पवारांना बसलेला आहे. एकूण प्रचारातल्या मुद्द्यांबद्दलही या निमित्तानं बोललं पाहिजे. प्रचारातले लोकसभेतले जे मुद्दे होते ते तसेच याही निवडणुकीला राहिले. यावेळी मुद्दे बदलले गेले नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मवियाचा भाग असल्यामुळे एकीकडे जेव्हा महायुतीकडून लाडक्या बहिणीचा प्रचार सुरू होता तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात त्या योजनेला विरोध केला गेला. नंतर सांगितलं गेलं की आम्ही देखील 3,000 रुपये देणार आहोत. अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आल्या आणि पराभवाला कारण ठरल्या. इंटरेस्टिंग आहेत ही सगळी ऑब्झर्वेशन्स. आपण पुढच्याही मुद्द्याकडे जाणार आहोत आणि सगळ्यांच्या मनातला आणखी एक मुद्दा, काँग्रेसचा हात कसा काय घात. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रिद्देश हातीम, आपले प्रतिनिधी. रिद्देश, काँग्रेस सुद्धा, मी पुन्हा एकदा सांगेन, 2014ला मोदींची लाट होती, 19ला 300 पार होतं, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या 40 पार आमदार होते. मग यावेळी नेमकं काय बदललं, काय फिरलं? नक्कीच आपण पाहिलं काँग्रेसचा राज्यामध्ये आहे तो दारुण पराभव झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा अधिक आमदार असलेलं काँग्रेसचं आपण पाहिलं तर यावेळेला फक्त 20च्या आतमध्ये त्यांचे जे आमदार आहेत ते आले आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर 95 पासून जे काँग्रेसचे 100च्या आतमध्ये आमदार यायला सुरू झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं 2019 मध्ये 50च्या आतमध्ये होते आणि आता 2024 मध्ये आपण पाहिलं तर 20च्या आतमध्ये आपण पाहिलं. महत्वाचं म्हणजे पाहिलं विदर्भ हा संपूर्ण विदर्भ काँग्रेसचा आहे जो बालेकिल्ला समजला जात होता. जागा वाटपामध्ये देखील त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केले जात होते की जास्तीत जास्त जागा आपल्या परड्यात पडावे. मात्र तिकडे सुद्धा त्यांचे फक्त आहे जे 9 आमदार आहेत ते निवडून आले. दुसरीकडे मुंबईमध्ये देखील पाहिलं, मुंबईमध्ये आहे फक्त जे 3 जागेवरती आहे ते काँग्रेस आहे त्यांचे आमदार निवडून आले. त्यातल्या जो आपण जर एक्झाम्पल जर मालाडचा पकडला, मालाडमध्ये अस्लम शेख यांचा बालेकिल्ला आपण बोलू शकतो. मात्र तिकडे देखील जे मतमोजणी सुरू होती त्यावेळेस तिकडे विनोद शेलार हे 20,000पेक्षा अधिक मतांमध्ये ते प्लसमध्ये होते. मात्र तिकडे देखील पाहिलं खूप कमी मताधिक्यांनी तिकडे अस्लम शेख आहे त्याचा जो विजय झाला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील त्यांचा फक्त एक आमदार आहे तेच निवडून आले. आणि दुसरीकडे आपण सातारा असेल, सोलापूर, कोल्हापूर असेल, पुणे, नांदेड, वर्धा, अमरावती या सर्व जागांवरती काँग्रेसचा एकही आमदार आहे तो निवडून नाही आला आहे. महत्वाचं म्हणजे पाहिलं जो लोकसभेमध्ये काँग्रेसचे 13 आमदार आहे ते राज्यात निवडून आले होते. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस झाला होता आणि मात्र त्यानंतर कुठे ना कुठे काँग्रेस ओव्हर कॉन्फिडन्स आहे अशी सध्या जी चर्चा आहे ती सुरू झाली आहे. ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका हा सध्या तरी काँग्रेसला आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये पडला आहे. आता या सर्व गोष्टीवर पाहता जो महायुतीला जो विजय झाला त्यानंतर आता असंच देखील अर्थात या सगळ्या मुद्द्यांचा सुद्धा विचार काँग्रेसला करावा लागणार आहे. खरं आहे त्यांच्याकडे आता त्याचं विचारमंथन सुरू असेल. पण मुंबईसह महाराष्ट्रातल्या जी एक 5 प्रमुख मुद्दे जर का लोकांच्या मनात असतील त्यातला एक म्हणजे मनसेच्या इंजिनाचं ब्रेकडाऊन, बदललेल्या भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक ऊर्जितावस्था, राज ठाकरेंचा दौरा आणि झंझावात, आणि यावेळी मी सत्तेत सहभागी असेन इथपर्यंत सांगणं. आणि खरंच लोकांना वाटलं होतं की आपल्या मुलाला ज्यांनी निवडणुकीला उतरवलेलं आहे त्यामुळे आता पक्ष सिरियस आहे. मग इंजिनाचं ब्रेकडाऊन का झालं याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे हा बीट पक्ष म्हणून कव्हर करणारे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस, काय झालंय? खऱ्या अर्थानं आता विचारमंथन या सगळ्यावरती प्रशंसा झाला पाहिजे असंच वाटतंय. म्हणजे ज्या मनसेने खऱ्या अर्थानं मागच्या वेळेपासूनच आता एकला चलो रेची भूमिका घेतली, त्या एकला चलो रेच्या भूमिकेनंतर संपूर्ण पक्षात एक वेगळी
शक्ती संचारली होती की आता आपला पक्ष कुठेतरी जाणार आहे, आपला पक्ष कुठेतरी जिंकून येणार आहे. त्यासोबतच मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे प्रत्येक सभेत बोलत होते की मला यावेळी एक हाती सत्ता द्या, एक हाती सत्ता द्या, मला सत्तेत बसवा. त्याने त्यांनी ते सुद्धा शब्द बदलला आणि ते म्हटले की कुठे ना कुठे त्यांनी एका कुठेतरी कार्यक्रम असं सुद्धा म्हटलेलं की यावेळी आम्ही सत्तेत बसणार, कोणासोबत नाही माहिती, पण आम्ही सत्तेत बसणार. त्या पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ नये हे कुठे ना कुठे आता पक्ष म्हणून मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना आणि मनसेच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना ह्याचा विचार करावा लागेल. 3 प्रमुख मुद्दे जर प्रस्तुत आपण बघितले तर 3 प्रमुख मुद्दे जे त्यांचे प्रमुख नेते होते, मग ते बालनांदगावकर असतील, राजू पाटील असतील, अविनाश जाधव असतील, ते सुद्धा निवडून त्यांच्या जागेतून आले नाही. त्यासोबतच अमित ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं प्रचाराचा झंझावात लावला होता. जो उल्लेख तुम्ही केला, अमित ठाकरेंनी माहीममध्ये सगळ्यात जास्त प्रचार केला. जर आपण सरासरी सदा सरोडकर किंवा महेश सावंत यापेक्षा बघितलं तर अमित ठाकरे घरोघरी डोर टू डोर कॅम्पेन करत होते. पण तरीही जर तुम्हाला विजय मिळत असेल तर आता मनसे पक्ष म्हणून राज ठाकरेंना आणि त्या सगळ्या प्रमुख नेत्यांचा विचार करावा लागेल. आता कुठे ना कुठे शून्यातून आता विश्व उभं करण्याची एक संधी मनसेला आहे आणि ते आता उभं करतात का, आता ते उद्याच्या बैठक बोलून इंटरेस्टिंग असणार आहे. मनसेला सुद्धा विचार करावा लागेल. विशेष म्हणजे अमित ठाकरेंनी आता माघार न घेता स्वतःचा मतदारसंघ बांधावा लागेल. त्यांना ते काम सुरू करतील अशी अपेक्षा आहे. आपण आता तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि त्यासाठी मी भोईटेंकडे जाईन. तो म्हणजे तिसरं कोणी नकोच. तिसरा पर्यायाचे प्रयत्न झाले. वंचित पण होता, मनसे पण होता, बच्चू कडूंची फ्रंट होती, स्वराज्य संघटना होती, आणखी कोण नव्हते. पण तरी सुद्धा तिसरं कोणी नकोच ही स्पेस दाखवून दिलेली आहे, स्पष्टपणे कौल दिलेला आहे. मी भोईटेंकडे जातो. भोईटेजी, एकूणच महाराष्ट्र आता द्विपक्षीय किंवा द्विआघाडी, 2च आघाड्या पुरेशा आहेत, तिसरं कोणी नको या मूडमध्ये गेलाय. प्रसन्न, लोकसभेनंतर जे हरियाणाची निवडणूक झालेली त्यावेळी सुद्धा हे दिसून आलं की छोटे पक्ष एकदम फेकले गेले. अगदी तिकडचे जे पक्ष सत्तेसोबत गेले, परत निवडणूक आल्यावर वेगळे लढायला लागले, त्यांचा तिथे धुवा उडालेला. म्हणजे 10 वरून 0 पर्यंत त्यांचा प्रवास झालेला. आपल्या इकडे सुद्धा बच्चू कडू त्या हरियाणाला जे घडलं त्याचं रिप्रेझेंट करणारं एक उदाहरण म्हणावं लागेल. बच्चू कडूंचा तोरा 2019 नंतर आपण जो पाहिला, शिवसेना फुटल्यानंतर आमचंच कसं सरकार येईल असं वाटणं, असं सांगणं, तसा दावा करणं, आणि आता एक प्रकारे लोकांसाठी आक्रमकपणे राजकारण करत असताना वेगळे राजकीय डाव खेळायला गेल्यानंतर, इकडून तिकडे भूमिका बदलल्यानंतर काय होतं त्याचं बच्चू कडू उदाहरण. एकंदरीतच परिवर्तन महाशक्ती एक प्रकारे तिसरी आघाडी होती, त्याच्यानंतर वंचित होती, MIM होतं, इतर अनेक छोटे छोटे पक्ष उभे राहायला दिसले. बविया, विनोद तावडेंचा जो काही प्रकार घडला नाला सोपाऱ्यात, त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात चर्चा झालेली बविया, बहुजन विकास आघाडी ठाकूरांची, तिनं तर स्वतःचं अस्तित्व धोक्यात आणलं असं या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं मराठी मतदारांनी एकतर महाविकास आघाडी म्हणजे प्रो मोदी, नाहीतर अँटी मोदी म्हणजे सॉरी माफ करा, महायुती म्हणजे प्रो मोदी आणि महाविकास आघाडी म्हणजे मोदी विरोध, अशी भूमिका निवडायचं ठरवलंय की काय असं वाटायला लागलंय. मात्र एक महत्वाचा मुद्दा, आणखी काही दिवसात आकड्यांचं आणखी बारकाईनं विश्लेषण केल्यानंतर यावर आपल्याला जास्त बोलता येईल की नेमकं तसं घडलंय की जास्त तिसरे जे पक्ष होते ते जास्त वाढल्यामुळे काहीतरी मोठा फटका बसलाय, त्यावर आपल्याला बोलता येईल. प्रसन्न. तर हे असं सगळं विश्लेषण आम्ही 12 मुद्द्यांसह तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हीच दिलेला हा जो महाकौल आहे त्याचं हे महाविश्लेषण करण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला आवडला असल्यास सोशल मीडियावरती, युट्यूबवरती याची लिंक असेल त्यावेळी तुमच्या कमेंट जरूर आमच्याबरोबर शेअर करा. तुर्तास आपल्या सगळे प्रतिनिधी पुढारी न्यूजचे ज्यांनी या 6 महिने अविश्रांत मेहनत घेतली आणि आमच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी आणल्या होत्या आणि आता हे विश्लेषण केलं, त्यांचे आभार. बोईटे सर, तुमचेही आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.